22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येमध्ये गेल्या वर्षी श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना सोहळा मोठ्या उत्साहात दिमाखात पार पडला। त्याचप्रमाणे मोनरमध्येही राम मंदिराची प्राणप्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात पार पडली। तर आता 2025मध्ये त्या मंदिराचं 1 वर्ष पूर्ण होत आहे, वर्धापन दिन आहे। त्यानिमित्ताने 11 तारखेला 11 जानेवारीला कार्यक्रमाचे आयोजन केले आहे। तर त्या कार्यक्रमाची रूपरेषा काय आहे त्याबद्दल आपण विचारूया। सर्वप्रथम तुमचं नाव आणि पद। मी तानाजी चंद्रकांत घोलप, सध्या राम मंदिर बिरसायतचा उत्सव समितीचा अध्यक्ष मला केलेला आहे। आणि यावेळेस सर्वांनी मिळून आम्ही असं ठरवलं आहे की बाबा वर्धापन दिन हा आपण आता सालाबादप्रमाणे परत आपण साजरा करावा, असं समिती पुढे सगळं मांडण्यात आलं। आणि त्याच्यानुसार आम्ही एक प्लॅन आखला, बाबा कार्यक्रम कसा असावा। हा कार्यक्रम करण्याचा हेतू हा आहे याच्यामागे का ह्या राम मंदिराचा इतिहास आहे। ह्या ज्या मूर्ती आहेत ज्या माझ्या मागे आपल्याला दिसतात आहे राम मंदिराच्या, गेल्या वर्षी योगायोगाने आम्हाला विश्व हिंदू परिषदेकडून निरोप आला का 100 वर्ष जुन्या मूर्त्या आहेत आणि त्या ठेवायच्या कुठे। आम्ही असे चहा घेत असताना विचार केला का ना आपल्या गावात एक राम मंदिर व्हावं। मनात एक कल्पना आली, सगळेजण उत्साहित झाले आणि तसेच आम्ही निघून त्या मूर्ती आणण्यासाठी गेलो। मूर्ती आणल्यानंतर आता मूर्ती आणि राम मंदिर हा योगायोग असा आला की 1 महिन्यामध्ये लगेच रामाचं अयोध्येचं जीर्णोद्धार होणार होता। त्याच दरम्यान आम्हालासुद्धा तो जीर्णोद्धार करायचा असं आम्ही समितीने पूर्ण ठरवलं। मग तिकडे देणगी वर्गणी देणारे आम्हाला असे भेटले का ते मंदिर म्हणजे सांगण्यात आनंद होतो का 1च महिन्यामध्ये बांधून झालेलं आहे। आणि तो उत्सव जो अयोध्येमध्ये झाला 20, 21, 22 त्या टर्मनुसार याचासुद्धा आम्ही जीर्णोद्धार केला। 3 दिवस चांगल्या उत्साहामध्ये गावकरी रामभक्त सर्व जमा झाले आणि खूप चांगल्या पद्धतीने तो कार्यक्रम झाला। लोकांनी सहकार्य केलं आणि आम्हाला एक नवीन ऊर्जा प्राप्त झाली। तुम्ही मूर्ती बोलतात, मग मूर्ती कुठून आणल्या होत्या? मूर्ती ह्या कुठे वानगाव येथे एक जीर्णोद्धार मंदिर होतं, 100 वर्ष जुनं मंदिर होतं। ते तुटलं वगैरे, तिकडे देखरेख करायला कोण नव्हतं। मग त्या मूर्ती अशाच पडणार वगैरे कुठे ठेवणार, म्हणून त्यांनी विश्व हिंदू परिषद म्हणजे वनवासी केंद्र तलासरी येथे आणून ठेवल्या। तिथे आणल्यानंतर आम्हाला तो निरोप आला का अशा मूर्त्या आलेल्या आहेत आणि त्यानुसार आम्ही त्या मूर्त्या इकडे आणल्या। जो 11 जानेवारीला मोनर येथे कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमाची रूपरेषा काय आहे, सकाळपासून कसा कार्यक्रम सुरू होणार आहे त्याबद्दल तुमचं नाव। नमस्कार, मी योगेश भुयाळ, आपल्या मागे जे मंदिर आहे त्या मंदिराच्या संस्थेचा उपाध्यक्ष। आपल्या अयोध्येच्या श्रीरामाच्या मंदिराला जसं वर्ष पूर्ण होतं आहे आणि तिथेही 11 तारखेला तिथीप्रमाणे 11 तारखेला जो कार्यक्रम होणार आहे तोच आपल्या मनोरमध्येही सर्व मनोरवासियांना पण आम्हाला विनंती आहे की त्यांनी 11 तारखेला आपल्या संपूर्ण दिवसभराच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावे। सकाळी 9 वाजता जो कार्यक्रम चालू होणार आहे तो रात्री 10 वाजेपर्यंत कार्यक्रम असणार आहे। तरी त्याची रूपरेषा आम्ही प्रसारमाध्यमांमध्येही दिलेली आहे। तर सकाळपासून ते प्रवचन, भजन, काकड आरती वगैरे, त्यानंतर भंडारा होणार आहे दुपारी आणि भंडाऱ्यानंतर एक रॅली निघणार आहे गावामध्ये, पालखी रूपी रॅली असणार आहे। रॅलीचा टायमिंग तरी रॅली 4 वाजता निघेल, संध्याकाळी 4 वाजता। सर्व भाविकांनाही आग्रहाचे आमंत्रण आहे की त्यांनी आपल्या श्रीराम मंदिराच्या इथे उपस्थित राहावे। 4 वाजता रॅली निघेल आणि ती लवकरात लवकर आम्ही मंदिराकडे आणण्याचा प्रयत्न करू आणि रात्रीही भजनाचा कार्यक्रम असणार आहे। त्यामुळे मनोर जवळील परिसरातील सर्व भाविकांना विनंती आहे की त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे। भजनामध्ये कोण प्रमुख पाहुणे वगैरे कोण आहे? भजनामध्ये आता काकड आरती सुरुवात आहे, ती आपल्या मनोरची भजनी मंडळी आहे, आपल्या मनोरचे हिंदू ग्रामसेवा संस्था आहे। त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की आम्ही आग्रहाने स्वतः येणार आहेत। त्यानंतर आपले इस्कॉनचे प्रभूजी आहेत तेही येणार आहेत आणि आमचे महाराज आहेत मार्कानंद सरस्वती महाराज, तर तेही उपस्थित राहणार आहेत। तरी दिवसभराचा बराच बिझी शेड्यूलमधला कार्यक्रम आहे, तर सर्वांना विनंती आहे यावे।
राम मंदिर जो उत्सव आता आपण सालाबादप्रमाणे इथे जो साजरा करणार आहोत, त्याचा मागचा एक उद्देश अजून असा आहे का येणारी जी नवीन पिढी आहे त्याच्याबद्दल राम आपले कोण होते, कसे होते, त्यांनी रामराज्य कसं स्थापन केलं होतं आणि रामरक्षा वगैरे हनुमान चालिसा वगैरे मुलांना पाठांतर झाला पाहिजे, त्याचं ज्ञान त्यांना अवगत झालं पाहिजे. हा उद्देश ह्या मंदिराचा, ह्या ट्रस्टचा फार मोठ्या प्रमाणात आहे. इथे दर शनिवारी मुलं हौशीने येतात, लहान मुलं, यंग जे आत्ता जनरेशन आहे, महिला येतात, भजन करतात, हनुमान चालिसा म्हणतात इकडे. आणि हे एक म्हणजे पुढे अजून लोकांना त्याचं ज्ञान, सनातन हिंदू धर्माचं ज्ञान मिळावं ह्यासाठी आम्ही अधिकचा अधिक जोर ह्या राम मंदिरावरती दिलेला आहे. आपण राम मंदिर बिरसायत येथे आहोत. आपण बघू शकतात किती सुंदर इथे मंदिर स्थापन केलेलं आहे आणि ह्या मंदिराला 1 वर्ष होत आहे. ह्या मंदिराला 1 वर्ष होणार म्हणून ह्या मंदिराचा प्रथम वर्धापन दिन मोठ्या उत्साहात 11 जानेवारीला होणार आहे. त्यासाठी आपण बघू शकतात का तयारीला आत्तापासूनच सुरुवात झालेली आहे. इथे मंडप उभारणीचं काम सुरू आहे. तसंच आपण बघू शकतात का विविध कामाला म्हणजे जो 11 जानेवारीला मोठा सोहळा पार पडणार आहे त्यासाठी इथे कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. म्हणजे 11 तारखेचं नियोजन कशा पद्धतीने करायचं सुरुवात झालेली आहे. ज्याप्रमाणे अयोध्येमध्ये राम मंदिरालाही तेथेही वर्धापन दिन सोहळा, प्रथम वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. तिथे अयोध्येमध्ये 3 दिवस हा कार्यक्रम चालणार आहे, तर आपल्या मोनरमध्येही 1 दिवस हा कार्यक्रम चालणार आहे. तर सर्व भाविकांनी यासाठी यावे आणि हा दर्शन घ्यावे आणि ह्या सोहळ्यामध्ये यावे असे या मंदिराच्या ट्रस्टचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांनी सर्वांना विनंती केली आहे. कॅमेरामॅन अपू बुकलेसह श्वेता अरस, न्यूज पोलीस रिपोर्टर, मनोर.